$85 पासून आणि त्याला कमी करत लेट्स गो टू द बस. ऑल ओव्हर वर्ल्ड कुठेही जाल तर बार्गेनिंग करायला विसरू नका. सो तुम्ही लाईन बघू शकतात लागली आहे फक्त पूलच्या बॅक साईडने फोटो काढण्यासाठी. पूलच्या इथे विश पण मागतात जी पूर्ण होते. हॅलो, कसे आहात सर्व? न्यूयॉर्क मधला अनादर दिवस आणि नवीन डेस्टिनेशन. तर आज आपण जातोय सिटी टूर करायला. हॉपिंग ऑफ बस आहे इथे जी समोर आय थिंक आता गेली. ओके आहे. सो जी पूर्ण सिटी टूर सिटीचे जे अट्रॅक्शन पॉईंट्स आहेत त्या अट्रॅक्शन पॉईंट्सला जायचं आहे ना. त्या अट्रॅक्शन पॉईंट्सला घेऊन जाणार आहे. कुठे कुठे जाणार आहे आपण त्याचे पॉईंट्स दाखव. ओके, सो बेसिकली त्याची सुरुवात होते टाइम्स स्क्वेअरपासून. खूप सगळे ह्याचे युनिक प्लेसेस ज्या काही आहेत, एम्पायर स्टेट म्हणा, त्याचं युनियन स्क्वेअर, अजून कुठे पार्क वगैरे सगळं. नाही त्या बिल्डिंगचं नाव काय आहे जी नाही ह्याच्यामध्ये नाही, त्यांचं दाखव. कॅन यू शो मी दॅट दिस वन विथ द नेम. या दिस वन लोकेशन. या सो हे एवढे सगळे लोकेशन्स जाणार आहेत. ओपन कर. रेड लाईन हां, ज्याच्यामध्ये आपण हॉस्टन स्ट्रीट पासून रेड लाईन मध्ये आपण बुक केलं आहे. रेड लाईनचा मॅप ज्याच्यामध्ये टाइम्स स्क्वेअर, ब्रायंट पार्क, एम्पायर स्टेट बिल्डिंग, सिटी हॉल, कॅनल स्ट्रीट असे सगळे पॉईंट्स मोस्टली कव्हर करणार आहे. शेअर मार्केटचा पूल आहे इथे फेमसवाला, तर त्या पूलच्या इथेही जाणार आहोत. सो मला ह्या व्हिडिओमध्ये स्पेशल अशी गोष्ट सांगायची आहे की जेव्हा पण तुम्ही टूर इथे सगळे अशा कॉर्नर्सला हे असतात. आता आम्ही टॉप व्ह्यूमधनं बुक केली. आम्ही इथेच येऊन केली, ऑनलाईन बुक नाही केलेली ही. तर इथे येऊन जेव्हा तुम्ही बुक करतायत तर रिमेंबर वन थिंग, $100, $150 असं काहीही प्राईस सांगितलं तर बिलकुल घेऊ नका. आता आम्हाला त्याने प्राईस स्टार्ट केली होती $85 पासून आणि त्याला कमी करत आता तो आलाय $40 सो सो बार्गेनिंग करा सगळीकडे, ऑल ओव्हर वर्ल्ड कुठेही जाल तर बार्गेनिंग करायला विसरू नका. येस, सो लेट्स गो टू द बस आणि मग बसमधून मस्त सुंदर एक छानशी व्हिडिओ टाकते सिटी व्ह्यूची. येस, तर ह्या अशा बसेस असतात एव्हरी 15 मिनिट्सला. म्हणजे प्रत्येक स्टॉपवर तुम्ही थांबून उतरून फोटो घेऊ शकतात. तुम्ही उतरलात की ही बस निघून जाणार, मग नेक्स्ट बस येईल ती पकडायची. असं दिवसभर तुम्ही तुमचा इनफ असा टाइम घेऊन आरामात सगळे पॉईंट व्हिजिट करू शकतात. फायनली सिटी टूरसाठी आलोय आम्ही, पण अख्खी बस खाली आहे. संपूर्ण बस होत्या कदाचित आम्ही सेक्टे जातो. सो लेट्स बिगिन नाव सिटी टूर.
आणि सुंदर अशा हॉपिंग बसमधून मस्तपैकी न्यूयॉर्क सिटीचा कोपरान कोपरा एन्जॉय करत इतकं भारी वाटतंय की असं वाटतंय की एव्हरी सिंगल बिल्डिंग मी तुम्हाला इथली दाखव. इतकं सुंदर आर्किटेक्चर इथे आहे. सुंदर असा क्लायमेट आणि खुल्या बसचा असा ड्राईव्ह, उंचच उंच बिल्डिंग. असं वाटत होतं की एकही बिल्डिंग मिस करू नकोया. तर ॲटलिस्ट जे लोक न्यूयॉर्कपर्यंत पोहोचू नाही शकले, त्यांच्यासाठी स्पेशली माझा हा प्रयत्न होता की मी न्यूयॉर्क सिटीचे वाईब त्यांना इथे बसूनच कसे देऊ शकते. ॲटलिस्ट ज्यांना इथे येणं पॉसिबल नाही आहे, त्यांनी ह्या व्हिडिओ थ्रू न्यूयॉर्क सिटी आतून कशी आहे आणि तिचा एव्हरी कॉर्नर आपण बघू शकतो ह्याच्यामध्ये, की किती सुंदर बिल्डिंग्स आहेत, किती मोठ्या बिल्डिंग्स आहेत. तर खूप सुंदर वाटत होतं. येस, आय नो, फक्त बिल्डिंग्स दिसत आहेत, फक्त रोडवर बस जाते आहे, आय नो. बट माझा प्रयत्न होता की ज्यांना इथे येणं पॉसिबल होणार नाही त्यांच्यासाठी माझा हा स्पेशल प्रयत्न होता. त्यामुळे रिपीटेडली जरी हा संपूर्ण बसचा रूट मला दाखवण्यामध्ये जी मजा येत होती ती एक वेगळीच मजा होती. आणि फायनली सगळ्या न्यूयॉर्कमधल्या गल्ली मस्तपैकी ह्या खुल्या बसमधनं क्लायमेटची मजा आणि थंडगार हवेचा एन्जॉय घेत आम्ही फायनली पोहोचलो ते ह्या पूलकडे. आणि फायनली पूलची मजा तर पुढे दिसणार आहे आता. तर खाली उतरल्या नेमकं कळणार आहे की कसा पूलबद्दल, कारण आम्ही बरंच ऐकलं आहे की तिथे 2 साईड्सने व्हिडिओज घेतात. सो ते खाली गेल्यावर बघूच आता. फायनली आम्ही पहिल्या स्टॉपवर उतरलोय, जो आहे बोल शेअर मार्केटचा बोल. ओके, न्यूयॉर्क मधला. सो तुम्ही लाईन बघू शकतात. इथे ही अख्खी लाईन लागली आहे फक्त बोलच्या बॅक साईडने फोटो काढण्यासाठी. ओ माय गॉड. आणि तिकडे जी लाईन आहे समोर, ती लाईन आहे ही बोलच्या फ्रंट साईडने फोटो काढायला. ओ माय गॉड, सी दॅट क्रेझीनेस. अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या अँगलने बोल सोबत फोटो काढू शकतात. आम्ही बॅक साईडने आलो म्हणून सगळ्यात फर्स्ट बॅकच दाखवता आला. आता फ्रंट साईडने आय शो यू इट इज एक्झॅक्टली. ओ माय गॉड, सी दिस इज न्यूयॉर्क. सो बोलकडे इथे म्हणतात की इथे ना बोलच्या इथे विश पण मागतात जी पूर्ण होते. नवसाला पावणारा बोल. चला पाहुणारा बोल होतं काय बोलचूक असेल तर मग बोलचूक असेल तर मग हे काय. आणि तुझी विश काय ते सांग. हा तुझी विश काय. ते नेक्स्ट इयर कळेल. लेट्स सी. तर आता ही संपूर्ण लाईन फ्रंटसाठी, फक्त फ्रंटला उभं राहून क्लिक करण्यासाठी. सर्व अँगलने एकदा दाखवते. नाव हा साईड अँगल रोडमधनं मोस्टली जर तुम्ही गाडीने चाल तेव्हाही दिसेल. क्या बात आहे. सी तिकडे लोकांच्या वेगळ्याच फोटोग्राफी चालू आहे. ओ माय गॉड, क्रेझी पीपल. अमेझिंग. समोरून खूप सुंदर दिसतो पण. तर बुलकडनं आपण जर सरळ निघालो आणि ह्या सरळ रोडला गेलो तर इथे मी मगाशी ॲक्च्युली चुकून म्हटलं न्यूयॉर्क टाइम एक्सचेंज, बट न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज म्हणायचं होतं. तर ही स्ट्रेट रोड जातो
न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजला. वॉल स्ट्रीट म्हणून फेमस रोड आहे आणि स्टॉक एक्सचेंजच्या रिलेटेड जे काही वर्क आहे, ऑफिसेस आहेत ते तिथे समोर आहेत. तर न्यूयॉर्क येत आहेत, खूप जास्त चालायचं आहे. सो चालून चालून न्यूयॉर्क फिरण्यामध्ये जी मजा आहे ती गाडीमध्ये तर नाही आहे फॉर शुअर. आणि मस्त मजा करत करत एक पॉईंट, आणि सिटी बस पण नक्की करावं कारण आम्ही खूप सगळे पॉईंट एक्सप्लोअर केले होते, म्हणून आम्ही आमच्या टाइम स्क्वेअरनंतर डायरेक्ट इथे उतरलो. बाकी मध्ये मध्ये प्रत्येक स्टॉपला तुम्ही उतरवून फोटो घेऊन दुसरी बस घेऊ शकतात. त्यामुळे इनफ रिझनेबल आहे. कारण जर एका पॉईंटपासून आम्ही फक्त आमचं जर इथे यायचं असेल तर $40-50 होतात उबरला. आणि उबर करा, उबर इथे खूप स्वस्त पडते. आम्ही जी पॅडी रिक्षा केली होती काल, तर ती रिक्षा बाहेर सिटीमध्ये जेव्हा करतो तेव्हा मिनिटाला $4 असा त्यांचा रेट आहे. सो ते करता करता $40 ज्या डेस्टिनेशनला आमचे होत होते तिथे उबरने आम्ही $10 ते $11 पोहोचलो आहे. सो कुठे रिक्षा करायची, कुठे बस घ्यायची, कुठे उबर करायची, हा त्याचा प्रॉपर डिसिजन घ्या. बुलकडचा फोटोशूट संपवून पुन्हा एकदा आम्ही सिटी बस घेऊन पुन्हा आम्ही निघालो नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी, जे आहे द वेसलकडे जाण्यासाठी पुन्हा एकदा आम्हाला बस घ्यावी लागली. आणि सुंदर अशा बिल्डिंग्सचा दृश्य अनुभवात आम्ही मस्तपैकी स्ट्रीट फूडचा अनुभव आणि काही स्ट्रीट साईडचे फोटोशूट केल्यानंतर छानपैकी आम्ही पोहोचलो द वेसल ह्या लोकेशनला. सुंदर असं लोकेशन, आर्किटेक्चर असलेली, सुंदर आर्किटेक्चरला उदाहरण असलेली ही बिल्डिंग बघा पुढे कशी दिसतीये. तर हे समोर जे दिसतंय ते हडसन यार्ड आहे आणि एक्झॅक्ट या हडसन यार्डच्या समोर इथे हे खूप सुंदर आर्किटेक्चरला उदाहरण, बेस्ट आर्किटेक्चरचं उदाहरण असलेली ही एक बिल्डिंग आहे. वेसल, हडसन वेसल याला बोलतात. इट जस्ट अ स्टेअर केस. आतमध्ये फक्त हे आहेत ते हे फक्त जिने आहेत आणि हे जिने चढत चढत फक्त वर जायचं आणि नथिंग. लोकांनी इथे गॅदर व्हावं, या बेस्ट हिस्ट्रीमधलं आर्किटेक्चरल उदाहरण बनावं म्हणून फक्त ह्या बिल्डिंगला बांधण्यात आलं आहे. अनफॉर्च्युनेटली 2021 नंतर तेही बंद झालं कारण खूप जास्त लोकांनी आतमध्ये सुसाईड केल्या, हे असं इंटरनेटवर म्हटल्याप्रमाणे. सो आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही. सो त्याचं रिझन आहे हे की आता ही बिल्डिंग बंद आहे, आत जायला परमिशन नाही आहे, टेम्पररी क्लोज आहे कारण आतून त्याला मोर सेफ बनवायचा आता ते प्रयत्न करतायत ताकी असे काही इन्सिडेंट पुन्हा घडणार नाही. सो येस, बाहेर तोपर्यंत हा एरिया लाईफ ठेवण्यासाठी त्यांनी असे लाईव्ह कॉन्सर्ट किंवा काही ना काही ॲक्टिव्हिटीज इथे नियर बाय एरियामध्ये केल्या आहेत. सो सुंदर सुंदर आर्किटेक्चरल थिंग्स तुम्हाला न्यूयॉर्कमध्ये बघायला भेटतील. इथे समोरही एक बिल्डिंग बघणार, खूप सुंदर आहे. सो येस, दिस इज द वेसल. हनीकॉम्ब स्ट्रक्चर याला बोलतात. आणि आतमधला टॉप व्ह्यू कसा दिसतो त्याचा एक पिक्चर मी इथे कोपऱ्यामध्ये टाकेल ताकी तुम्हाला आयडिया येईल याच्या टॉप व्ह्यू मधनं हे आतून स्ट्रक्चर कसं आहे. अनफॉर्च्युनेटली आता आपल्यालाही व्हिजिट करता नाही आलंय. होपफुली लवकरच ती ओपन होईल. बिझी मॅन नेक्स्ट ट्रिपची प्लॅनिंग करताय. तर अशा पद्धतीत मस्तपैकी न्यूयॉर्क सिटीची सिटी टूर घेऊन छानपैकी बसमधनं सुंदर असे दृश्य, बिल्डिंग्स बघत छान अशा डेस्टिनेशनला पोहोचत खूप सारे फोटोज आणि मेमरीज कलेक्ट करत इथे आम्ही आमचा दिवस संपवला. छानपैकी सुंदर अशा मेमरीजसोबत आपण आता नेक्स्ट डेला कुठे जातो आहे ते बघायला विसरू नका आणि अशीच तुमची साथ द्या.